चला फायनली आपलं जेवण. ही थाळी आहे आमची सातबारा स्पेशल थाळी. याच्यामध्ये आमचा चिकन रस्सा आहे, काळा मटण आहे, हा खरडा मटण आहे, कांदा लिंबू, परत याच्यामध्ये इंद्रायणी भात आणि हा मटणचा रस्सा. मला वाटलं तुम्हाला हँडल दिसत नाही आता. नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नितीन मोरे व्लॉग्स. मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे गावी मंडणगडमध्ये. उद्या काशीनाथचं गोंधळ आहे, काशीनाथच्या भावकीचं गोंधळ आहे. त्याच्यासाठी आम्ही गावाला निघालो आहे. संध्याकाळी 7 वाजता आम्ही निघालो आहे. 7 वाजल्यापासून आमचा प्रवास चालू आहे. थोडी ट्रॅफिक होती. आता आम्ही पोचलो आहे पनवेलमध्ये पळसप्यामध्ये. खूप दिवसापासून आमची एक इच्छा होती की कधीतरी जाताना आहे ना आम्हाला हॉटेल सातबारावरती जेवायचं होतं. तर आता वाजलेत 11:30. ॲक्च्युली आम्ही निघणार होतो दुपारी 3 वाजता. त्यानंतर आम्ही 10 वाजेपर्यंत आमचा घरी जायचा प्लॅनिंग होता, पण निघायला थोडं लेट झालं. त्याच्यामुळे बघ आता आम्ही असं ठरवलं आहे की जाता आता आज टाईम आहेच तर आपण सातबारावरती आज भेट द्यायचीच आहे. तर व्हिडिओला आहे ना कंटिन्यू बघत राहा आणि कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. वहिनी आहे सोबत, काशीनाथ आहे, आमच्यासोबत यश आहे. यश आपल्यासोबत पहिल्यांदा आहे ब्लॉगमध्ये. आणि आमचा सर्वात मेन माणूस जो आता आराम करतोय सध्या, उलट्या करून करून दमला आहे, स्मरण झोपला आहे तो आता जरा शांत. त्याला सध्या गाडी आहे ना त्याला जमत नाही आहे. त्याच्यासाठी मला वाटतं त्याला आता काही दिवसांनी गाडीचा प्रवास बंद करायला लागणार आहे. त्याच्यासाठी काहीतरी वेगळी व्यवस्था करायला लागणार आहे आम्हाला. त्याच्यावरती आम्ही उद्या मीटिंग घेऊ बसून. चला तर आता थोड्याच वेळात हॉटेल सातबारा येईल. आता पळसप्याला आम्ही पोचतोच आहे. किती दाखवते रे इथून किलोमीटर? त्याच्यावरती किती दाखवते डिस्टन्स? 2.5 किलोमीटर. इथे अजून एक नाखवा हॉटेलसुद्धा आहे, ते आम्हाला ते सुद्धा ट्राय करायचं. नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा येऊ ना तेव्हा आम्ही तिथे ट्राय करू. आता आम्हाला सातबारालाच जायचं आहे. काशीनाथचं आहे ना खूप इच्छा होती जायची तिथे, की सातबारा जायचंच आहे. तुला कसं वाटतंय काशीनाथ? आज तू किती खुश आहेस? तुला सातबारात जायला मिळणार आहे. तू काय खाणार जाऊन तिकडे? खाणार आहे मटण थाली आणि भाकरी कुस्करून. बघूया, त्याची खूप दिवसापासून इच्छा आहे की सातबारामध्ये जाईन आणि अशी भाकरी घेईन आणि कुस्करून खाईन. बघूया कशी भाकरी खातोय ना. जाऊया आपण थोड्या वेळातच. आता आपण पोचू, 5 मिनिटामध्ये आपण जाऊ तिथे. माझा बाबू तुम्हाला कुस्करतोय. हां, काय बोलतोय? बाबू उठल्यावरती कुस्करेल तो म्हणून. बाबू आता सध्या नरम पडलाय. वहिनी, गावी चाललोय, कसं वाटतं तुम्हाला? तुम्हाला गावाला मजा येते का जायला सारखं? मग आता आहे ना आपण आपल्या सुद्धा मंडणगडला आहे ना एक ट्रेनचं स्टेशन करायला सांगूया. हा, ॲक्च्युली आम्हाला खेडवरून आहे ना ट्रेनचा प्रवास आमच्यासाठी काही कामाचा नाही. कारण जरी आम्ही वसईवरून ट्रेन पकडली ना तरी आम्हाला खेडला उतरावं लागतं. आणि खेडवरून आमचं गाव एक 40-50 किलोमीटर डिस्टन्स आहे. त्यामुळे ट्रेनचा आम्हाला काहीच फायदा नाही. ट्रेनचा प्रवास चांगला आहे पण काय आता ऑप्शन नाही आमच्याकडे. त्यासाठी मग आम्हाला जायचं तर बाय रोड कारनेच जावं लागतं. आपला हॉटेल सातबारा आलेला आहे आता इथे आणि जाऊया आतमध्ये पटापट आणि पटापट जेवण करून निघूया. जास्त वेळ नाही लावायचा आपल्याला, कारण आम्ही निघालो होतो हेच विचार करून की लवकर घरी जाऊ आणि जरा थोडा वेळ झोपू, कारण झोप पूर्ण होत नाही रात्री लेट प्रवास झाल्याच्या नंतर. हॉटेलमध्ये एंटर तर केलं आहे आम्ही, पण हॉटेल चालू आहे का नाही माहिती नाही. आता वाजलेत 11:15. आतमध्ये बघा किती छान डेकोर केलं या लोकांनी. आतमध्ये बसण्यासाठी मला वाटतं वरती पंगत सिस्टम आहे, खाली टेबल सिस्टम आहे. आतमध्ये गेल्याच्या नंतर कळेल कुठे बसायचं आहे. तुला कसं बसायचं आहे? मांडी घालून बसायचं आहे की टेबलवरती बसायचं आहे? मांडी घालून कसंही चालेल की बुफे टाईप उभं हातात घेऊन जेवूया? नको आहे ना. चला मग आपण त्यांना पहिलं विचारूया की कुठे तर काय कशी बसण्याची पद्धत आहे ना, आपल्याला माहिती नाही. फर्स्ट टाईम आम्ही आलो इथे. ग्रामपंचायत इथले आहे, ही पनवेलची ग्रामपंचायत इथे आहे वाटतं. इथे आपण बघूया आतमध्ये बसण्याची व्यवस्था काय आहे ती. कोण? हा, इथे आहे ना.
बसण्यासाठी इथेच आहे ना? हे पंगत तिथे आणि टेबल तिकडे आहेत का? चला इथे बघा, इथे बसण्यासाठी अशी पंगत सिस्टम आहे. आता काशीनाथला तर इथेच बसायचं आहे. स्मरण स्मरण कुठं चालला तू? होय स्मरण, होय इथे बघ हे स्मरण, इकडे. ए कुठे चालला तू? आजीकडे चाललाय वडे खायला. पांडूचे वडे. पांडू मस्तपैकी मांडी घालून बसलाय आणि आता भाकरीचे तुकडे कसं तोडणार आहे तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. जोपर्यंत ऑर्डर देतात ना तोपर्यंत आपण ह्यांचं हॉटेल कशा प्रकारे आहे ते बघूया. या इथे बसण्यासाठी आहेत ना 2-3 एरिया आहेत. एक तिकडे मागे आहे आणि इथे 2 आहेत. इथे वरती जाऊन बघूया कसं आहे ते. इथे वरती नॉर्मल टेबल सिस्टम आहे. या साईडला सुद्धा वरती नॉर्मल टेबल सिस्टम आणि इकडे आहे ना आतमध्ये जर तुम्हाला AC हवी असेल ना तर AC एरियासुद्धा आहे. बाहेर हा नुसतं नॉर्मल आहे. खूप छान आहे इथलं बघा. याच्यामध्ये जो हां AC मध्ये बसून जेवण्यासाठी काही नाही आहे का? ओके. AC मध्ये फक्त टेबल सिस्टम आहे. टेबल सिस्टम आणि सोफा सिस्टम आहे. ओके. टेबल आणि नॉन एसीला. ओके. बसून फक्त नॉन एसीला आहे. चला मग या, आम्ही तिकडे नॉन एसीमध्येच बसलो आहे. या चला मित्रांनो, आपण आपली ऑर्डर बघूया. काय ऑर्डर देत आहेत ते. आजचा मेनू काय असणार आहे काशीनाथ भाऊ ठरवणार आहेत. खूप छान वाटते. बाहेर गार्डनसुद्धा यांचं खूप छान आहे. वहिनीनी ऑर्डरसाठी मेनू कार्ड घेतला आहे. वहिनी काय शोधताय? बघितलंच नाही. स्मरण काय खातोय? स्मरण जेवायचं आहे आता. बडीशोप खातोय काय? मग यश कसं वाटतंय? मस्त वाटतंय. डिस्कशन चालू आहे दोघांचं. आज होईल ना तुमचं दोघांचं डिस्कस? हां तुमचं डिसाईड करा काय मागवत आहे ते. तू काय घेतोय? काळा मटन. ओके. काळा मटन थाली. ओके. थाळीच आहे तिथे सगळं. तुम्ही? काळा चिकन थाळी. तुम्ही पण काळं चिकन खाताय? काळा चिकन थाळी. ते काळं मटन थाळी खाणार. काळंच खाताय ना? मी ऑलरेडी काळा आहे त्यामुळे मला काही काळ्याची गरज नाही. याच्यामध्ये काळा मटन, धनगरी मटन, खरडा मटन, आळणी मटन, रिकामी थाळी पण आहे. मी ही घेऊ का? मला एक रिकामी थाळी सांग. हे बघा याच्यामध्ये रिकामी थाळी आहे. खर्चसुद्धा जास्त होणार नाही. याच्यामध्ये बघा रिकामी थाळीमध्ये काय आहे? काळा रस्सा, पिवळा रस्सा, भात, कांदा, लिंबू. मस्तच आहे. नाही पण 150 रुपये आहे रिकामी थाळी. आता मला सांगा तुमच्या इथे मेन्यूमध्ये तर भरपूर काय दाखवले. अच्छा. पण तुमच्या इथे असं फेमस असं काय फॅसिलिटी आपली जास्त? फक्त थाळी सिस्टीम आहे सर. ओके. आणि जास्त सेलेबल थाळी कोणती आहे तुमच्या इथे? स्पेशल 7-12 मटन थाली. आपलं मटन फेमस आहे इथलं. 7-12 मटन थाळी तुमची फेमस थाळी आहे. फेमस थाली. आपल्या त्याच्यामध्ये काळं मटन, खरडा मटन प्लस एक भाकरी असते, काळा पिवळा रस्सा असतो, एक इंद्रायणी राईस येतो. राईस आणि रस्सा अनलिमिटेड आहे आपल्या थाळीला. ओके. म्हणजे तुमची ही थाळी घेतली तर मग आम्हाला ह्या थाळ्या सेपरेट घ्यायची गरज नाही. त्याच्यामध्ये सर्व इन्क्लूड एका थाळीमध्ये सर्व आहे. खरडा आणि काळा तुम्हाला स्पेशलमध्ये येऊन जाते त्याच्यामध्ये. ओके. हो. मग बाकी आलाकाडमध्ये आपण नवीन सिस्टीम चालू केलं ह्या 7 ब्रँचला. आलाकाडमध्ये आपल्याकडे आहे, बघून घ्या. कशामध्ये आलाकाड? आलाकाड म्हणजे चायनीज, इंडियन, पंजाबी डिश भरपूर आहेत ओके. आपल्याकडे. नाही पण आम्हाला ॲक्च्युली तुमचं ऑथेंटिक जे तुमचं फेमस आहे ना तेच खायचं आहे. हे तर आपण बाहेर नॉर्मली आम्ही खातोच. ओके. 7-12 स्पेशल खायचं होतं म्हणून आता तुमच्या इथे आलो. 7-12 स्पेशल मटन थाली आहे. त्याच्यामध्ये एक धनगरी मटन थाली आहे. धनगरी मटनची थाली आहे ते रश्श्यामध्ये पीस असतात. ओके. तू काय चेंज करतोय की काय हेच मागू ना काय? 7-12 स्पेशल मटन थाली. 7-12 स्पेशल. काला मटन थाली आहे पण नॉर्मल तुम्हाला मिळून जाईल. सेपरेट पाहिजे तर स्पेशल नको असेल तर
धनगरी कोणती? मटण थाली आहे ते रस्सा, त्याच्यामध्ये रस्सा येतो, रश्श्यामध्ये पीस असतात. हां, बाकी तुम्हाला चुरून खाय असेल तर धनगरीमध्ये तुम्ही चुरून खाऊ शकता धनगरी मटण थालीमध्ये. बाकी स्पेशलमध्ये तुम्हाला सुक्क वेगळं रस्सा वेगळा, धनगरी बोल दिलं जाईल मला तुम्हाला, सांगा, त्यात पण चुरून खायला मिळेल तुम्हाला. स्पेशल थाळीमध्ये सुद्धा चुरून खायला चुरून मिळेल खायला ना? मिळेल तुम्हाला. कारण भावाला चुरूनच खाण्यासाठी तो आलाय. अच्छा, सुक्क वेगळं येतं, रस्सा वेगळा येतो, धनगरी बोल देतो, ओके. त्याच्यामध्ये तुम्ही चुरून खाऊ शकता. ओके. एक काम करा, एक 7-12 पेशंट थाली द्या. एक 7-12 स्पेशल थाली मटण. ओके. आणि एक काला चिकन थाली. एक काला चिकन थाली. 7-12 स्पेशल. 7-12 स्पेशल 2 झाले. 2 झाले. ओके. जास्त थाळ्या नको घेऊ, एकच थाळी घे. ठीक आहे, 2 त्याच्यामध्ये आपण थोडं मॅनेज करूया, कारण ते ओव्हर होईल नाही तर मग संपणार नाही अवघड. ठीक आहे, चालेल. 2 7-12 थाली द्या आणि एक काला चिकन थाली. एक काला चिकन. त्यात काय लागलं ना आपण ते एक्स्ट्रा मग वरतून मागवूया थोडं. थाळीची क्वांटिटी किती येते? एका थाळीमध्ये किती माणसं खाऊ एका शकतात? व्यक्तीसाठी एकच थाळी आहे सर. एकामध्ये एकच खाऊ एकच खाऊ शकतो, शकतो. दुसरं कसं नाही आहे, खाऊ आपलं राईस आणि रस्सा अनलिमिटेड शेअरिंग ऑप्शन असेल तर एक रिकामी थाळी आपण ठेवलेली आहे. 150 रुपयाची थाळी आहे. शकत. ओके, त्याच्यामध्ये अनलिमिटेड आहे. हां, त्याच्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकता. म्हणजे काय, राईस आणि रस्सा फक्त, भाकरी ओके, एक्स्ट्रा आणि- एक जेवण. ती मागव एक थाली रिकामी. पुन्हा लेट झाला. तो गाडीने आला म्हणून तो लेट आला. ट्रेनने तो लवकर आला असता. बोलणार काय आपण हा असा करतो, त्याच्यामुळे याला घेण्यात काय अर्थ नाही नेक्स्ट टाइम. 6ला निघालोस तू. तू स्वप्नीलसाठी थांबलास ना. चला, फायनली आपलं जेवण आलंय. ही चिकन थाळी आहे. थांबासून वाढलं नाही. लोकांनी वाढती आहे, अजूनपर्यंत वाढतायत, अजूनपर्यंत थाळी पूर्ण नाही आहे. हां, त्याच्यामध्ये रस्सा घेऊन आलेत. बस ही बादली आहे ना, अशी 2 दिवसांनी मला बघायला मिळणार आहे. गोंधळाला आम्हाला अशीच वाढायची आहे घेऊन. ही आहे चिकन थाळी. त्याच्यामध्ये चिकन रस्सा आहे, काळा चिकन आहे, दोन्ही पण काळा चिकन आहे, कांदा, लिंबू, हा इंद्रायणी भात आहे आणि याच्यामध्ये हा चिकनचा रस्सा आहे. इथे ही आमची मटन स्पेशल थाळी इथे आहे आणि ही रिकामी थाळी आहे. या रिकाम्या थाळीमध्ये त्यांनी भात दिला आहे आणि 2 टाईपचे रस्से दिले. जेवढं पाहिजे तेवढं खा, हे अनलिमिटेड आहे रिकाम्या थाळीमधलं. आणि हा जो आहे ही थाळी आहे आमची 7-12 स्पेशल थाळी. याच्यामध्ये त्यांचा चिकन रस्सा आहे, काळा मटण आहे, हा खरडा मटण आहे, कांदा, लिंबू, परत याच्यामध्ये इंद्रायणी भात आणि हा मटणचा रस्सा आहे. काशीनाथ, तुला भाकरी चुरून खायची तुझ्या लक्षात आहे की विसरलास तू? हां, त्याने चिकन थाळी घेतले, याने 7-12 घेतले, याने सुद्धा 7-12 घेतले आणि मला इथे रिकामी थाळी दिली. ज्वारीच्या भाकऱ्या, हां आता ज्वारीची भाकरी आणल्या याच्यामध्ये. मटन थाळीमध्ये आमच्या ज्वारीच्या भाकऱ्या आहेत, चिकन थाळीमध्ये तांदळाची भाकरी आहे. मैं किससे के साथ खाएगा ये? भाकरी घे ना ह्याच्यात इनके. हां, पटापट जेवण करून घेतो. खूप लेट झाले, 12:30 वाजलेत. जेवण करून आम्हाला घरीसुद्धा निघायचं जायला. आम्हाला सकाळ होईल आता पोचायला. काय भारी लागतोय रस्सा, मटन रस्सा. मस्त एकदम. पी ना, अनलिमिटेड आहे थाळीमध्ये. तुला जेवढं पाहिजे तेवढं मिळणार आहे. पोटभर रस्सा पी. डब्यात घेऊ का उद्याला? आपल्याला अनलिमिटेड दिले. काय बोलताय, डब्यात घ्यायचं आहे का? जायचं नाही उद्या. नाही, डबा भरून घ्यावा ना इकडून अनलिमिटेड थाळीमधून. भातामध्ये काय आहे? मला वाटलं भातामध्ये काजू आहे काय, लसूण आहे. मित्रांनो, टेस्ट तर खूप छान आहे इथली. हा जो रस्सा दिला ना याने मटणाचा, तो असा रस्सा आहे ना सेम आमच्या गावी जेव्हा गोंधळ वगैरे असतो ना, किंवा आमच्या गावी राखण देतात देवाला, त्या टायमाला असा सेम रस्सा बनतो. छान आहे खूप. काळा मटणसुद्धा खूप छान आहे. जेवण छान आहे ते खरंच. जर तुम्ही कधी पनवेल साईडला जर व्हिजिट करत असाल ना, तर नक्की या 7-12 हॉटेलला व्हिजिट करा. छान आहे ते जेवण. साताराचं फेमस आहे. कोल्हापूरचं पहिली ब्रांच कोल्हापूरमध्ये आतमध्ये छोटी ब्रांच आहे ती पहिली आहे आणि नंतर किनी टोल नाक्याची नवी ब्रांच. एकूण किती आहेत ब्रांच? 17-18 ब्रांच आहेत. 17-18 पूर्ण कोल्हापूरपासून इथपर्यंत. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, शिर्डी. मुंबईमधली ही एकच आहे ना? मुंबईतली एकच. हे ऑनर आहेत. अच्छा, तुम्ही ह्याचे ओनर तुम्ही आहात? इथल्या owner. इथला ओनर तुम्ही आहात? ओके. म्हणजे असे प्रत्येक ब्रांचचे ओनर वेगळे वेगळे आहेत. चला, झालं? चला,
चला मित्रांनो, फायनली जेवण करून झालंय. शेअर करायला जेवण जास्त आलं का? जास्त आलं. आता मस्तपैकी कोणी मला जरा बोलला नाही की जरा 2 तास झोप, जरा कुठेतरी शांत, तर झोपून जाईल. मला वाटलं तुम्हाला हँडल दिसत नाही आता. चला, वाजले किती आता? यश, टाइम क्या हुआ? 1:10. म्हणजे आपल्याला आता पोचायला मला वाटतं सकाळचे 6 वाजतील. थंड वाटते पण ना. हा, थंड वाटते. बाहेर थंडी पडली आज. थंडी पडली म्हणजे मोकळे ना बाहेर. इथं बरं, माणसं बघ किती कमी आहे. चला, जेवण वगैरे झालं. आता आमचा प्रवास परत सुरू झालाय. आता वाजलेत 1:30 वाजलेत आणि आम्हाला घरी पोचायला कमीत कमी 6 वाजतील. आमचा टाईम पूर्ण चेंज झाला आहे कारण बाबूला थोडा त्रास होतो आहे ट्रॅव्हलिंगचा, त्याच्यामुळे आम्ही थोडं हळूहळू चाललो आहे. उद्याची तयारी अजून काय आता ते आपल्याला वहिनी सांगतील. वहिनी, आपल्या उद्याचं प्लॅनिंग काय आहे? काय उद्याचं काय प्लॅनिंग केलंच नाही? मग उद्या काय करायचं? उद्याचा दिवस घरी बसून काढायचं? काशीनाथ कुठेतरी फिरायला घेऊन जाणार आहे. कुठे जायचं? दापोलीला फिरायला जायचं आहे. दापोलीला कुठे? अच्छा, नक्की? वहिनी, लक्षात ठेवा याचे शब्द, याचा शब्द लक्षात ठेवा. हा, आता कधी? उद्या? ठीक आहे. उद्या पण हरण्याला जावे काय? हा, जवळ हरणे दोन्ही पण तेवढंच आहे. दापोली पण तेवढीच आहे आणि हरणे पण तेवढीच आहे. सीट बेल्ट आहे. चला तर मग डायरेक्ट आता आपण भेटूया गावी गेल्याच्या नंतर. चला, फायनली आम्ही पोचलो होतो आता घरी. दोन्ही गाड्या आल्यात. ही सुद्धा गाडी आमच्या मागे होती. हे लोक आमच्या मागून निघाले होते पण आमच्या अगोदर पोहोचलेत. आम्हाला लेट झालं. बाबूला उलटं जाण्यामध्ये थोडं टाईम झाला आम्हाला. यांच्या गाडीमध्ये सुद्धा रंगरंगोटी खूप झालेली आहे. उद्या सकाळी समजेल कोणी किती कलर मारला आहे गाडीला. तो सगळे आपापल्या घरी गेले. झोपायची तयारी चालू आहे आता. चला, सगळ्यांनी झोपा. उद्या सकाळी भेटूया. काय चाललंय कृष्णा? काय शोधतोय? अरे काय काकड्या शोधतोय. काकड्या आणल्यास? चला, चला बॅगा घे काढून. चला तर मित्रांनो, भेटूया उद्या. दुसरा व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. धन्यवाद.